नमस्कार, मी हेमंत चौधरी। आज आपल्यासाठी परत एक नवीन बिझनेस आयडियाज घेऊन आलोय। म्हणजे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 बिझनेस आयडिया बघणार आहोत। प्रत्येक वेळेस तुम्हाला वाटतं की तुम्ही डिजिटल बिझनेस, बऱ्याचशा लोकांना डिजिटल बिझनेस विषयी समजत नाही। त्यांना वाटतं की डिजिटल बिझनेस जरा अवघड आहे, टेक्निकल आहे। त्यामुळे आज आपण फिजिकल बिझनेस घेऊन आलोय। म्हणजे तुम्हाला काही टेक्नॉलॉजीचा वापर न करता सुद्धा तुमचा बिझनेस तुम्ही चालू करू शकतात। पण यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी थोडाफार वापर करून तुमचा बिझनेस वाढवू शकतात। तर इम्पॉर्टंट हे आहे की आज आपण ज्या काही बिझनेस आयडियाज घेणार आहोत त्या तुम्ही ऑफलाईन कमीत कमी 1000 ते 5000 रुपये इन्व्हेस्ट करून तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता। तर आपण आज 5 बिझनेस आयडिया पूर्णपणे व्यवस्थित समजून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आपली बिझनेस आयडिया येते ब्रेकफास्ट स्टॉल। आता हे ब्रेकफास्ट स्टॉल काय असतं? तर प्रत्येक वेळेस आपण काय विचार करतो की आपला असा बिझनेस पाहिजे की तो दिवस रात्र चालेल, खूप मोठा पाहिजे, आपण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करतो। पण जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही। ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःला चेक करतो ना की आपण कोणत्या लेवलला जाऊ शकतो, आपण बिझनेस करू शकतो का नाही, यावेळेस आपण नेहमी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची। कॅल्क्युलेटेड रिस्क काय असतं? तर आपल्याला लॉस होणार नाही याकडे आपण नेहमी फोकस करायचा। तर सिंपल आहे, ज्या वेळेस आपल्याकडे पैसा नसतो आणि आपल्याला कमी पैशात बिझनेस स्टार्ट करायचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्यावर विश्वास पण नसतो की आपण करू शकतो नाही करू शकत, त्यावेळेस असे बिझनेस आपण चालू करू शकतो। तर आपण बघितलं की ब्रेकफास्ट स्टॉल। आता ब्रेकफास्ट स्टॉल काय असतो? आता समजा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय, तुम्ही एखाद्या खेड्यात राहताय, बरोबर? पण जर तुमच्या आजूबाजूला एखादी चांगली सिटी असेल तर त्या सिटीमध्ये लोक सर्व्हाइव्ह करतात, सकाळी जॉबला जातात, ते त्यांचं टायमिंग असतो, नोकरीसाठी जातात, मग त्यांना नाश्ता करायचा असतो, गाड्या वगैरे येतात, हायवे असतो। तर त्या ठिकाणी तुम्ही एक छोटासा स्टॉल टाकू शकता। सकाळी तुम्ही 4-5 वाजता लवकरात लवकर ते स्टॉल ओपन करू शकतात आणि ते स्टॉलवर तुम्ही बेसिक चहा, त्यानंतर तुम्ही पोहे किंवा तुम्हाला जे काही बेस्ट जमत असेल, चपाती भाजी जरी जमत असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात। याने काय होईल की तुम्ही ज्यावेळेस तुमचा बिझनेस चालू करतायत ना, त्यावेळेस तुमच्याकडे रिस्क कमी असेल। म्हणजे तुमचा पैसा, तुमचा टाइम इन्व्हेस्ट करायला तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज राहणार नाही। पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला बिझनेस करायचा आहे आणि जर तुम्ही खेड्यात असाल तर तुम्ही अशा पद्धतीने छोट्याशा एखाद्या सिटीमध्ये, तुमच्या आजूबाजूला कोणतरी तालुका असेल किंवा एखादा हायवे असेल मोठा, त्या हायवेवर जाऊन तुम्ही छोटासा स्टॉल टाकू शकतात आणि त्या ठिकाणी चहा, बिस्किट्स किंवा चहासोबत पोहे, इडली, वडा जे तुम्हाला जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात। तर हे आपण करू शकतो। पण जर तुम्ही एखाद्या ऑलरेडी सिटीमध्ये असाल, बरोबर, तर सिटीमध्ये तुम्ही काय करू शकतात की तुम्हाला माहिती आहे असा एखादा स्पॉट असतो, एखादा चौक असतो, त्या ठिकाणी मॉर्निंगला कोणीही नसतं। म्हणजे जास्त दुकानं ओपन नसतात त्या ठिकाणी, जास्त हॉटेल्स ओपन नसतात। पण लोकांना कसं कमी पैशात चांगलं कसं भेटेल हे बघतात। तर आपण काय करू शकतो, सकाळी सकाळी मॉर्निंगला फक्त एक बेसिक स्टॉल घेऊन जाऊ शकतो, एक टेबल घेऊन जाऊ शकतो। त्या टेबलवर घरूनच पोहे बनवून घेऊन जाऊ शकतो, चहा बनवून घेऊन जाऊ शकतो आणि त्याचबरोबर जर आपल्याला अजून दुसरे वडापाव वगैरे बनवता येतील किंवा इडली वगैरे बनवता येतील तर ते घेऊन जाऊ शकतो आणि फक्त त्या ठिकाणी सेल करू शकतो। तर आपण ते घरी बनवायचं आणि त्या ठिकाणी जाऊन सेल करू शकतो। म्हणजे सकाळी आपण जर 6 वाजता गेलो तर 10-11 वाजेपर्यंत आपलं सगळं जे काही असेल ना ते आरामात विकलं जातं। मी पुण्यात राहतो, मी ज्यावेळेस स्टुडंट होतो त्यावेळेस मी प्रत्यक्षात हे अनुभवलंय, मी बघितलंय की आम्ही स्वतः असे काही स्टॉल राहायचे त्या ठिकाणी। सकाळी ते फक्त यायचे 6 वाजेपासून दुपारी 10-11 वाजेपर्यंत राहायचे। म्हणजे सकाळीपर्यंत 10-11 वाजेपर्यंत ते राहायचे, त्यांच्याकडे जायचो आम्ही। 10-11 वाजेपर्यंत त्यांचा नाश्ता पूर्णपणे संपलेला असायचा, ते लिमिटेड। कारण या ठिकाणी तुमचा खर्च खूप कमी लागतो, तुम्हाला कोणतेही रेंट द्यायची गरज नाहीये, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं गॅस सिलेंडर वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं नाहीये, तुम्हाला ट्रॅव्हलचा खर्च नाही। तुम्ही एक बाईक जरी घेऊन गेलात ना, बाईकला जरी व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी स्टॉल वगैरे लावलात तर तुम्ही ते करू शकतात। आता हा बिझनेस आपण कमीत कमी पैशांमध्ये स्टार्ट करू शकतो, बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने आपण आपला जो काही ब्रेकफास्ट स्टॉल असेल तो लावू शकतो आणि त्यातनं पैसे कमवू शकतो। तर एवढं सिंपल आहे। मग आता तुम्ही म्हणणार की सर याच्यात आमचं फ्युचर काय, आमचं स्टँडर्ड काय? पण सुरुवात जर करायची असेल ना, तुम्हाला जर तुमचा पैसा इन्व्हेस्ट करायचा नसेल, जास्त खर्च करायचा नसेल, तुम्हाला स्वतःला चेक करायचं असेल की नाही मी बिझनेस करू शकतो का, मला बिझनेस जमेल का, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुरुवात करू शकतात। हे खूप इम्पॉर्टंट आहे। ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात ना तर 100% तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो। आम्ही सुद्धा ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये स्टुडंट होतो त्यावेळेस आम्ही सुद्धा ह्या गोष्टी केल्यात। आम्ही आळंदीमध्ये यात्रा असायची, त्या यात्रेमध्ये ज्यावेळेस लोक यायची त्यावेळेस आम्ही लोकांना आमच्या घरून आम्ही चहाच्या किटल्या, चहा बनवायचो रूमला आणि ते चहा विकायचो। त्याच्याने काय होतं की आपल्याला कळतं की नाही आपण कॅपेबल आहोत का, आपण करू शकतो का, ह्या गोष्टी सगळ्या समजतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा,
तुम्हाला कळेल की नाही मी बिझनेस करू शकतो का, माझ्याकडून ते पॉसिबल होईल का, या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून जातील. आणि एकदा काही तुम्हाला वाटलं की तुम्ही बिझनेस करू शकतात, तुमच्याकडे तुमचे प्रोडक्ट छान आहे, तुमच्या जे काही तुम्ही लोकांना देताय ते लोकांना आवडते, लोक रोज येत आहेत, लोक रोज खात आहेत, तर मग याचा फायदा करून तुम्ही फ्युचरमध्ये तुमचं व्यवस्थित एखादं हॉटेल टाकू शकतात. आणि त्यानंतर तुमची एक हॉटेल टाकली की त्यातनं तुम्ही 1, 2, 3, 4 हॉटेल टाकून तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने पैसा कमवू शकतात. मी म्हणत नाही की तुम्ही छोटं हॉटेल टाकलं की आयुष्यभर त्याच्यावर जगा, पण तुम्ही हा लॉजिक लावा की सुरुवात जर करायची असेल तर आपण 5-10 हजारामध्ये कशा पद्धतीने सुरुवात करू शकतो ह्याकडे फोकस करा. लोक काय करतात, मोठमोठे हॉटेल्स टाकतात, लाख 2-2 लाख, पण कोणी करोड रुपये खर्च करून मोठमोठे हॉटेल्स टाकतात, पण त्या ठिकाणी कस्टमर्स येत नाही, कोणीच येत नाही आणि क्वालिटी दिली जात नाही. लोकांना जे द्यायचं ते प्रॉपरली आपलं मेनूमध्ये क्वालिटी नसते. तर ह्यामुळे काय होतं, कस्टमर्स येणं बंद होऊन जातं आणि त्यावर किती मोठा लॉस होतो हे आपल्याला पण माहिती. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला ज्यावेळेस सुरुवात करायची त्यावेळेस आपण कमीत कमी पैशामध्ये अगोदर आपली बिझनेस आयडिया टेस्ट करणं गरजेचं आहे. तर आता आपण काय बघितलं पाहिजे, आपली बिझनेस आयडिया ब्रेकफास्ट स्टॉल. म्हणजे आपण सुरुवात कशाने करू शकतो, आपलं जे काही ब्रेकफास्ट स्टॉल असेल, आपण नाश्ता सेंटर आपलं चालू करू शकतो. ते पण आपल्या घरून बनवून घेऊन जायचं आणि फक्त जो स्पॉटवर ज्या ठिकाणी लोक भरपूर जास्त सकाळी सकाळी जॉबला जातात किंवा सकाळी सकाळी कामावर जातात त्या ठिकाणी आपला स्टॉल लावायचा आणि त्या ठिकाणी विकायला सुरुवात करायची. ही आपली बिझनेस आयडिया झाली. त्यानंतर दुसऱ्या नंबरला येतं हेल्थ फूड स्टॉल. आता हेल्थ फूड स्टॉल काय असतं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण नॉर्मली आता आपण जसं बघितलं की ब्रेकफास्टमध्ये आपण इडली वडा हे सगळ्या गोष्टी देऊ शकतो, पण जे काही आपलं हेल्थ फूड स्टॉल असतं ना ते आपण जिमच्या बाहेर लावू शकतो किंवा ज्या ठिकाणी सकाळी सकाळी लोक एक्सरसाइज करतात, व्यायाम करतात त्या ठिकाणी लावू शकतो. याचा खूप जास्त फायदा आहे कारण आज सगळे लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही मग जे काही मोड आलेले कडधान्य असतात त्यांना आदल्या दिवशी ठेवू शकतात, त्यांना प्रॉपरली कडधान्य बनवू शकतात, म्हणजे कडधान्यामध्ये ते कन्वर्ट करू शकतात. त्यांना मोड जर प्रॉपर आले तर त्याचा वापर करून तुम्ही ते फ्राय करून देऊ शकतात. ज्यांना कच्चं पाहिजे त्यांना कच्चं देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जर फ्रुट्स वगैरे घेऊन आला तर त्याचं ज्यूस वगैरे बनवून देऊ शकतात. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला नाश्ता दिला, कारण आजकाल कोणाकडेच एवढा टाइम नाहीये, तुम्ही कमीत कमी पैशात पण जर व्यवस्थित दिलं ना त्यांना तर 100% ते तुमच्याकडनं येतील आणि तुमच्याकडनं ते खातील. ज्यावेळेस सकाळी सकाळी एक्सरसाइज करतात ना लोकांना नाश्त्याची गरज असते आणि जर त्यांना नाश्ता करायचा असेल तर मग नाश्ता करण्यासाठी ते तुमच्याकडे येतील, हेल्दी फूड खातील. कारण एवढा एखादा व्यक्ती एक्सरसाइज करतोय, स्वतःला मेंटेन करतोय, तर त्याला ते हेल्दी फूडची सुद्धा गरज असते आणि हेल्दी फूडसाठी तुम्ही आहात. जिमच्या बाहेर जर लावलं तर जिमचे पोरांना तुम्ही सांगू शकतात, त्यांना देऊ शकतात. तुम्ही अंडी गरम करून देऊ शकतात. म्हणजे जे हेल्दी फूड असतात ना ते देऊ शकतात. तुम्ही दूध देऊ शकतात. अजून काय तर त्यामध्ये ज्यूस किंवा फ्रुट्स असतात, फ्रुट्स प्लेट देऊ शकतात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही छोटं निश पकडायचं आणि त्यामध्ये तुम्ही काम करू शकतात. ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला किती 1,000 ते 5,000 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागेल. तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि त्यानंतर ह्याच बिझनेसला जर तुमचा व्यवस्थित पद्धतीने रन करत असेल, व्यवस्थित चालत असेल तर तुम्ही त्याला एखाद्या मोठ्या शॉपमध्ये सेट करू शकतात आणि त्या शॉपमध्ये सेट केल्यानंतर तुम्ही त्या बिझनेसला फ्रँचायझी देऊ शकतात. तुमचा बिझनेस सुद्धा वाढू शकतो. तुम्ही बघितलं येवले चहा झालं, आनंद चहा झालं, बरेचसे आता आपण बघितलं साई अमृततुल्य, एवढे चहाचे ब्रँड झालेत. ह्या लोकांनी काय केलं आणि हे जे चहाचे ब्रँड्स आहेत ना यामध्ये कदाचित 90% किंवा 100% पूर्ण आपला मराठी वर्ग आहे, पूर्ण मराठी आपले बिझनेसमॅन आहेत. त्यांनी स्वतःचा पहिले एक छोटासा स्टॉल टाकला, त्यातनं त्यांनी चहा विकल्यानंतर त्यांना कळलं की अशा पद्धतीने चहा विकला जातो. त्यानंतर त्यांनी त्यांचे जे काही ब्रँड आहे त्याची फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. मग आपण सुद्धा अशा पद्धतीने सुरुवात करू शकतो. आपण 5-10 हजार रुपयात आपली बिझनेस आयडिया टेस्ट करू शकतो. लोक घेतायत का, लोकांना काय आवडतंय, लोकांकडनं फीडबॅक घ्यायचे, लोकांना विचारायचं की नाही तुम्ही आमच्याकडे येतात, तुम्हाला आमच्याकडे काय येतात तुम्ही, किंवा एखाद्या रस्त्याने जात असेल जो रोज येतोय पण काही घेत नाही, त्याला विचारू शकतात की सर तुम्ही का आमच्या इथे येऊन का खात नाही. विचारा ना तुम्ही. अगोदर तुमची बिझनेस आयडिया टेस्ट करा आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मोठमोठे करोडो रुपयाचे बिझनेस उभे राहतात. पण अगोदर आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी करून आपला स्वतःचा पैसा कमीत कमी इन्व्हेस्ट करून आपला बिझनेस कसा उभा करायचा या स्टेप्स मी तुम्हाला सांगतोय. तर ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकतात. तर आपण काय बघितलं दुसऱ्या नंबरला हेल्थ फूड स्टॉल. आता आपण तिसऱ्या नंबरला बघणार आहोत मेस. म्हणजे काय तर खानावळ. आपला जो काही बिझनेस आपण करणार आहोत मेसमध्ये, तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं एक असतं, ज्यावेळेस आम्ही स्टुडंट होतो ना
त्यावेळेस आम्हाला चांगल्या फूडची गरज होती, आम्हाला घरगुती जेवणाची गरज होती. आम्ही दर 2 महिन्यात 1 महिन्यात आमची मेस चेंज करायचो. का तर आम्हाला कसं व्हरायटी जेवण भेटेल हे आम्ही त्याकडे फोकस करायचो. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण, घरचं जेवण कसं भेटेल ह्याकडे आमचा फोकस राहायचा. आणि आम्ही ज्यावेळेस ते जेवण शोधायला जायचो, ज्या ठिकाणी जर घरगुती जेवण असेल तर त्या ठिकाणी आम्ही जास्त पैसे द्यायला सुद्धा तयार राहायचो. मग तुम्ही हा विचार करा की आपण ज्यावेळेस मेसची सर्व्हिस द्यायला सुरुवात करतो त्यावेळेस आपण लोकांना खूप चांगल्या पद्धतीचं जेवण देणं गरजेचं आहे. जर चांगल्या क्वालिटीचं जेवण आपण लोकांना दिलं, असं समजायचं की आपला फॅमिली मेंबर आहे आणि त्याला त्या पद्धतीचं जेवण दिलं तर तो व्यक्ती काय करेल, आपल्याला पैसे सुद्धा आरामात देऊ शकतो. कारण खूप साऱ्या सिटीमध्ये जर बघायला गेलं तर भरपूर लोक इकडून तिकडून राहायला आलेले असतात आणि त्यांना मेसची गरज असते. स्टुडंट्स असतात किंवा बरेचसे जॉबवाले असतात, जे बॅचलर्स असतात, त्यांना गरज असते. मग ह्या लॉजिकने विचार करा की त्याला बेस्ट फूड कसं आपण देऊ शकतो, बेस्ट जेवण आपण कसं देऊ शकतो. तुम्ही जेवणामध्ये थोडं द्या पण क्वालिटी द्या, कारण क्वालिटी दिल्यानंतर त्या व्यक्तीला सॅटिस्फॅक्शन होतं आणि तो पैसाही तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने देईल आणि त्याचबरोबर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवण, तुमची स्वतःची चांगली मार्केटिंग सुद्धा तो करू शकतो. तुम्ही एक ऑब्झर्व केलं, आता मी ज्यावेळेस एखाद्या मेसला जेवायला गेलो, मला आवडली ती मेस, मी त्या ठिकाणी जेवण करतोय, तर मी माझ्या रूममेट्स, माझ्या मित्रांनाही सांगायचो की नाही ती मेस छान आहे, आपण त्या ठिकाणी जेवायला जात जाऊ, आपण त्या ठिकाणी मेस लावू. म्हणजे तो पुढचा व्यक्ती काय करेल, मी फुकटात त्या व्यक्तींना घेऊन जायचो, त्या मेसची फुकट मार्केटिंग व्हायची. तर तुम्हाला सुद्धा ह्या लॉजिकने तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तुम्हाला तुमची मेस हा बिझनेस जर चालू केला ना तो खूप बेस्ट आहे. यामध्ये तुम्ही 2 प्रकारे काम करू शकतात. एक तर तुम्ही स्वतः तुमच्या घरी जेवायला बोलून घेऊ शकता त्या व्यक्तींना, किंवा सिंपल आहे तुम्ही डबा सिस्टीम लावू शकतात. तुम्ही लोकांना डबा देऊ शकतात, घरी डायरेक्टली डबा प्रोव्हाइड करू शकतात. घरी जर डबा प्रोव्हाइड केला नाही तर तुमचाही फायदा असतो, त्यांचाही फायदा असतो, त्यांचाही टाइम वाचतो आणि तुमचाही टाइम वाचतो, तुमचेही कष्ट वाचतात. तुम्हाला काय फक्त डबा स्वयंपाक करायचा, डबा पॅक करायचा आणि त्याच्या घरी पोहोचवायचं, एवढंच तुम्हाला काम करायचंय. मग ह्या प्रोसेसने जर गेला तर भविष्यात तुमचं जे काही मेस असेल त्या मेसला तुम्ही मोठमोठ्या प्लेसवर घेऊन जाऊ शकता, चांगल्या ठिकाणी तुम्ही लोकांना प्रोव्हाइड करू शकतात. कारण आजकाल सगळ्यांना घरगुती जेवणाची खूप सवय आहे आणि घरगुती जेवणच्या अपेक्षेने ते बाहेर येतात आणि ज्या ठिकाणी चांगली मेस असेल त्या ठिकाणी जाऊन ते जेवण करतात. चांगली खानावळ ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी लोक खूप जास्त प्रमाणात गर्दी करतात, त्या ठिकाणी खूप जास्त लोक जेवायला येतात. आणि स्टार्टिंगला आपण खूप 100 लोकांना जेवण देण्यापेक्षा आपण हे टार्गेट ठेवायचं की आपण 5 लोकांना 10 लोकांना द्यायचं आणि 5 आणि 10 लोकांना क्वालिटी मेंटेन करायची. क्वालिटी जेवण द्या, चांगल्या पद्धतीने जेवण दिलं ना की ऑटोमॅटिकली ते लोक तुम्हाला चांगला पैसा देतील आणि ते तुमच्यासोबत लॉंग टर्म पर्यंत राहतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 5,000 10,000 खर्च करून तुमचा तिसरा व्यवसाय जो आपण बघितला मेस खानावळ तुम्ही इझिली स्टार्ट करू शकतात. हे सुद्धा एक बेस्ट आणि बेसिक बिझनेस आयडिया आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता. त्यानंतर पुढचं येतं सेल प्रोडक्ट. आता तुम्ही म्हणणार की प्रोडक्ट कसं काय सेल करायचं, तर सिंपल आहे. तुम्ही अमेझॉनचा वापर करू शकता, तुम्ही मेशोचा वापर करू शकतात, तुम्ही फ्लिपकार्टचा वापर करू शकतात. ह्या ज्या काही मोठमोठ्या वेबसाईट्स आहेत ना या वेबसाईटवरनं तुम्ही प्रोडक्ट मागवू शकतात आणि ज्यावेळेस तुम्ही जर मागवले तर तुम्ही ते घरगुती पद्धतीने लोकांना सेल करू शकतात. म्हणजे तुमच्या आजूबाजूला गल्लीमध्ये जे काही लोक असतील, लेडीज असतील, त्यांना तुम्ही प्रोडक्ट सर्व्हिस मागवून देऊ शकतात आणि त्यातनंही तुमचा फायदा होऊ शकतो, बरोबर. आणि त्याचबरोबर त्यातनं तुम्ही कमिशन सुद्धा काढू शकतात. म्हणजे जर तुम्ही एक बेसिक फंडा बघितला, एखाद्या व्यक्तीला एखादा साडी घ्यायची, एखाद्या व्यक्तीला एखादा फ्रीज घ्यायचा आहे, एखाद्याला कूलर घ्यायचा आहे, एखाद्याला मोबाईल घ्यायचा आहे, तर त्या ठिकाणी कमिशन भेटत राहतं आपल्याला. तरी कमिशन ही भेटतं आणि त्या व्यक्तीला सांगू शकतो की मला 30 रुपये द्या, 50 द्या, 100 रुपये पर प्रोडक्टच्या मागे लागतील. आता तुम्हाला काय करायचं, फक्त ते ऑर्डर करायचं. ऑर्डर केल्यानंतर तुम्ही घरी येईल, घरी आल्यानंतर त्या माणसाला फक्त तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला इन्व्हेंटरी मॅनेज करायची गरज नाही. म्हणजे तुमच्याकडे प्रोडक्ट सर्व्हिस प्रोडक्ट असतील ते गोळा करून ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं आहे. तुमच्या आजूबाजूचे जे काही लोक असतील त्यांना म्हणू शकतात तुम्ही की असं असं आहे, चांगली क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी मागवून देतो, म्हणून चेक करू शकतात. यात तुम्हाला एक फायदा काय असतो, जर त्या व्यक्तीला तो प्रोडक्ट आवडला नाही तर त्या ठिकाणी 7 दिवसाचं रिटर्न डिलिव्हरी असते. म्हणजे तुम्हाला आवडला नाही तर ते रिटर्न करू शकतात. तुमच्या कस्टमरचाही फायदा आहे, तुमचाही फायदा आहे. याच्यातनं तुम्ही सुद्धा एक व्यवस्थित पद्धतीने पैसा करू शकता. असं नाहीये की तुमच्याकडे प्रोडक्ट आला मग त्याने घ्यायचा नाही घ्यायचा. तुम्ही ट्राय तर करा. तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये आणू शकता. समजा तुम्हाला एखादा हे हेडफोन्स घ्यायचे तर हे हेडफोन्स तुम्ही 2,000 रुपयाला घेतले, बरोबर. 2,000 रुपयाला घेतले तर तुम्ही त्याला 2100, 2200, 2500 रुपयापर्यंत इझिली विकू शकतात. या ठिकाणी तुम्हाला त्याचं जे कॅफिलेट कमिशन असतं ते पण मिळतं.
आणि त्याचबरोबर ॲफिलिएट कमिशन सोबत तुम्ही ज्या व्यक्तीला विकतायत तर त्याला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोडक्ट विकलेत ना, ऑनलाईन विकत घ्यायचे आणि ऑफलाईन ते विकायचे, ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला, तुम्ही जर खेड्यात असणार ना तर ही बेस्ट आयडिया आहे. तुम्ही तुमचं एखादं चांगलं लोकेशन टाकू शकता, त्या ठिकाणी प्रोडक्ट येऊ शकतो तुमच्या जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी, आणि तुम्ही लोकांना सांगू शकता की नाही, मी तुम्हाला हे मागून देईल, ते मागून देईल, मला 100 रुपये द्या, 50 रुपये द्या. म्हणजे त्या चार्जेसने तुम्ही विचार करा, जर दिवसाला तुमचे काही प्रोडक्ट्स असतील, गावातल्या लोकांसाठी फायदा होऊ शकतो आणि तुमचाही फायदा होऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मॅनेज केलं तर. अशा पद्धतीने आपण बघितलं की आपल्याला जर लोकांना पर्यंत कनेक्ट व्हायचं असेल, बिझनेस चालू करायचा असेल, तर तुम्ही लोकांना हा सुद्धा बिझनेस करायला हेल्प करू शकता, त्यांचं तुम्ही काम करू शकता. आता जर तुम्ही यंग असाल तर तुम्ही भरपूर त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट सर्व्हिस आणून देऊ शकता त्यांना. जर सिटीमधनं तुम्ही याच्यात पण एक अजून फायदा आहे, जर तुम्ही सिटीमध्ये एखाद्या शॉपवाल्यासोबत पार्टनरशिप करून घेतली तर मग तुम्ही त्या शॉपवाल्यासोबत जायचं, शॉपवाल्याकडे जायचं, त्याला म्हणायचं, तुम्ही गावातल्या लोकांना विचारू शकता किंवा त्या लोकांना विचारू शकता की तुम्हाला काय पाहिजे. तुम्ही जायचं, त्या ठिकाणी प्रोडक्ट घ्यायचा आणि याला डिलिव्हर करायचा. ते डिलिव्हरी चार्जेस तुम्ही घेऊ शकतात. त्याचबरोबर शॉपवाल्यालाही सांगायचं की नाही, मी तुमचा धंदा वाढून देतोय, तुम्हाला थोडंसं कमिशन द्या. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची शॉपिंग करून दिली तर त्या ठिकाणी तुम्हाला 50-100 रुपयाचा डिस्काउंट भेटेल आणि ते 50-100 रुपये तुमच्या हातात जातील. म्हणजे बाजार त्याचा आहे, 100 रुपये याच्याकडनं घेतले, 100 रुपये त्याच्याकडनं घेतले, तुमच्याकडे किती झाले, 200 रुपये. मग हा विचार करा आणि ह्यानंतर तुम्ही तुमचा बिझनेस अशा पद्धतीने सुद्धा ग्रो करू शकता. ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट विकू शकता, जसं की तुम्ही आता म्हणतात तसं की जे काही किराणा माल असतो तो विकू शकतात. त्यानंतर तुम्ही मोठमोठाले विटा, पत्रे असतात घर बांधण्यासाठी, कोणाला लोखंडची गरज असते, कोणाला खतं, शेतात गावाकडे तर शेती वगैरे करतात, त्यांना खत वगैरे लागतं, तर तुम्ही फक्त एक मध्यस्थी बनून त्यांच्याकडनं त्यांची कामं सोपे करून द्यायची. त्यांना म्हणायचं, मी तुमचं काम सोपं करतोय ना, मग मला त्या बदल्यात तुम्ही चार्जेस द्या, बस माझं एवढंच काम आहे. तुम्हाला स्वतःला जायची गरज नाही, मी आणून देतो, तुम्हाला गाडी भाडं सगळं व्यवस्थित मॅनेज करून देतो. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही बिझनेस जर केला तर याच्यातनं सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकतात. हे लॉजिक तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला काय करायचं, ऑनलाईन किंवा एखाद्या व्यक्तीसोबत पार्टनरशिप करून घ्यायची, ते प्रोडक्ट तुम्हाला ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे आणि पोहोचवल्यानंतर ते मधलं जे काही कमिशन असेल ते कमिशन तुम्ही घेऊ शकता. मग ह्या लॉजिकने जर तुम्ही विचार केला तर 100% तुमचा फायदा होऊ शकतो, तुमचा बिझनेस सुद्धा उभा राहू शकतो. आता आपण 5वी बिझनेस आयडिया बघणार आहोत, फॉर्म फिलिंग. आता तुम्ही बघितलं, बऱ्याचशा लोकांना त्यांचा आधार कार्ड अपडेट करायचा असतो, बऱ्याचशा लोकांना त्यांचं पॅन कार्ड काढायचं असतं, बऱ्याचशा लोकांना ऑनलाईन पद्धतीने बिल वगैरे पे करावं लागतात, जसं की आता त्यांचं लाईट बिल असेल किंवा वेगवेगळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिल्स वगैरे असतात, तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. त्यानंतर नवीन नवीन स्कीम्स येतात गव्हर्नमेंटचे, त्यांचे फॉर्म भरायचे असतात, तर तुम्ही छोटंसं एक लॅपटॉप घेऊ शकतात, इंटरनेट घेऊ शकतात आणि त्यांचं सगळे कामं तुम्ही गावातनं करू शकतात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरनं करू शकतात. याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म करू शकतात. आता पहिल्यासारखं नाही राहिलं की तुम्हाला खूप मोठं एखादं सायबर टाकायची गरज आहे. तुम्ही तुमच्या घरी बसून त्या ठिकाणी तुम्ही इंटरनेट पण आता अनलिमिटेड फ्री असतं, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन घेऊ शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन रिचार्ज करून घेऊ शकतात, एखादं डोंगल घेऊ शकतात. त्याचा वापर करून तुम्ही लोकांचे जे काही डिजिटल काम असतील, कारण लोकांना आतापर्यंत अजून आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा लोकांना समजत नाही, त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलचे रिचार्ज करून देऊ शकतात आणि त्यातलं ते कमिशन असेल ना ते तुम्ही घेऊ शकतात. खूप पैसा कमवू शकतात यातनं सुद्धा. तुम्हाला बेसिक फक्त ते गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड कसं काढायचं, आधार कार्ड कसं अपडेट करायचं, त्यानंतर मोबाईलचा रिचार्ज करून द्यायचा, कसले बिल्स वगैरे असतील जसं की लाईट बिल वगैरे असेल ते लाईट बिल भरून द्यायचं, नवीन स्कीम्स आल्या तर त्या स्कीमचे फॉर्म भरून द्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात ना तर 100% तुम्हाला त्यातनं कमिशन भेटेल, चांगला पैसा तुम्ही कमवू शकतात. पण ह्या गोष्टी करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते नॉलेज तुम्ही शिका. तुम्हाला युट्यूबवर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म कसे भरायचे ते समजेल, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही प्रोसेस कसं करतात, काय गोष्टी बिल कसं पे करायचं, त्यातनं कमिशन कसं भेटतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकतात. आणि एकदा काही चेक केलं तर समजा तुम्ही आता तरुण आहात, स्टुडंट आहात, तुमचं 11वी-12वी एज्युकेशन झालं आहे, तर तुम्ही साईड बाय साईड हे बिझनेस सुद्धा करू शकतात. भरपूर लोक अशा पद्धतीने पैसा कमवतायत. आपण सुद्धा ही गोष्ट करून पैसा कमवू शकतो. फक्त आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण अशा पद्धतीने सुद्धा बिझनेस करू शकतो. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं लॉजिक काय असतं की नाही मला करोडो रुपयाचा बिझनेस उभा करायचा आहे, पण करोडो रुपयाचा बिझनेस उभा करण्या अगोदर आपल्याला 1000-10,000 रुपयापासून सुरुवात करायला लागते. हळूहळू कधीतरी आपल्याला 100 रुपये कमवले जातात, कधीतरी 1 रुपयाही कमवत नाही, कधीतरी 1000 रुपये दिवसाला कमवू, कधीतरी 10,000 रुपये सुद्धा दिवसाला कमवू.
पण महत्वाचा भाग आहे की सुरुवात करणं ही गरजेचं आहे आणि सुरुवात करताना हा माइंडसेट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे की आपल्याला थोडंसं ग्रो व्हायला वेळ लागेल. छोट्या छोट्या गोष्टी जर समजून घेतल्या तर आपल्याला बिझनेसमध्ये पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि ह्या पद्धतीने तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. आज आपण एकदम सिंपल म्हणजे आपण 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये खर्च करून आपला बिझनेस कसा आपण उभा करू शकतो ह्याविषयी पूर्ण माहिती घेतली. आणि काय होतंय, प्रत्येक व्यक्ती, आता मी जो काही आपला ऑडियन्स आहे, जे लोक मला बघतात, जे लोक माझे मराठी व्हिडिओ बिझनेस आयडियाज रिलेटेड व्हिडिओ बघतात, त्यांचं हेच मत असतं की सर कमीत कमी पैशामध्ये कोणता बिझनेस स्टार्ट करू. तर तुम्ही हे बिझनेस स्टार्ट करू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लाजायचं नाहीये. आपला बिझनेस आपण स्टार्ट करतोय ना, तर आपण जी काही गोष्ट करायची ना ती करा. कारण लोकांनी बरेच तुम्ही बघितलं, MBA चायवाला म्हणा किंवा हे छोटे छोटे यांनी चहाच्या टपऱ्या टाकल्या होत्या, टपऱ्या, आणि त्यानंतर त्यांच्या टपरीमधून आता करोडो रुपयाचा ते बिझनेस उभा करतायत. मग आपल्याला सुद्धा ह्या गोष्टीकडनं फोकस करायचं की आपण कमीत कमी बाकीच्यांसारखे तर फालतूगिरी करत नाही ना, की टाइमपास करणं, एन्जॉय करणं, बापाच्या जीवावर उड्या मारणं, ह्या गोष्टी तर आपण करत नाहीये. आपण काहीतरी करतोय, बरोबर. मग ह्या लॉजिकने आपण विचार करायला पाहिजे आणि आपण आपला बिझनेस स्टार्ट करायला पाहिजे. तर सिंपल आहे, आज आपण 5 बिझनेस आयडियाज बघितल्या. त्यामध्ये पहिली ब्रेकफास्ट स्टॉल, त्यानंतर हेल्थ फूड स्टॉल, त्यानंतर तिसरं बघितलं मेस, आपली जी खानावळ असते ती, त्यानंतर चौथ्या नंबरला बघितलं की आपण दुसऱ्या पार्टनरशिप करून किंवा ऑनलाईन पद्धतीने प्रोडक्ट विकत घेऊ शकतो आणि ऑफलाईन ते आपण लोकांना डायरेक्टली विकू शकतो. त्यातनं आपल्याला कमिशन भेटेल, त्यातनं आपण व्यवस्थित पद्धतीने आपला बिझनेस ग्रो करू शकतो. आणि 5व्या नंबरला येतं फॉर्म फिलिंग. तर ह्या सगळे 5 बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला कोणती बिझनेस आयडिया आवडली ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे माझ्याशी संवाद साधण्यासाठी, त्यावर क्लिक करा आणि तुम्ही माझ्याशी डायरेक्टली संवाद सुद्धा साधू शकतात. अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. युट्यूबवर भरपूर जास्त व्हिडिओज ऑलरेडी आलेले आहेत बिझनेस आयडियाज रिलेटेड. अजून जर तुम्हाला ह्या आवडल्या नसतील बिझनेस आयडिया तर तुम्हाला त्या बिझनेस आयडिया आवडतील. तुम्ही बघा, चेक करा आणि तुम्ही लवकरात लवकर बिझनेस स्टार्ट करा. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मागे लिहिलंय, सक्सेस इज ऑलवेज डिपेंड्स ऑन युअर ऍक्शन. आपल्याला बिझनेस करायचा आहे तर आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा जो व्हिडिओ चालू आहे त्याला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.